आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत। रमेश म्हात्रेची न्यायालयामध्ये बडदास्त ठेवली जाते अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। आरोपीऐवजी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। कल्याणमधील वकिलांनी तक्रार केलेली आहे। धक्काबुक्की केल्याचा सुद्धा वकिलांनी आरोप केलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मारकुट्या रमेश म्हात्रेला न्यायालयामध्ये त्याची बडदास्त ठेवली जाते। आरोपीऐवजी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, व्हीआयपी वागणूक दिली जाते अशी तक्रार कल्याणमधल्या वकिलांनी केलेली आहे। तसंच त्याने आपल्याला धक्काबुक्की केल्याचा सुद्धा आरोप वकिलांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याच रमेश म्हात्रेनं, या मारकुट्या रमेश म्हात्रेनं डॉक्टरांना मारहाण केलेली होती। महिलांवर सुद्धा, महिला परिचारिकांनी डॉक्टरवर हात उचललेला होता आणि त्याचबरोबर इतर 2 डॉक्टरांना सुद्धा मारहाण केलेली होती आणि त्याच संदर्भात आता न्यायालयामध्ये त्याला जेव्हा नेलेलं होतं तेव्हा त्याची बडदास्त ठेवली गेली। आरोपीऐवजी त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाते असं सुद्धा समोर आलेलं आहे आणि ही तक्रार वकिलांनीच केलेली आहे। धक्काबुक्की केलेली आहे असा आरोप सुद्धा वकिलांनी केलाय। तर सातत्यानं रमेश म्हात्रे हा कशा पद्धतीने वागतोय या संदर्भातली माहिती समोर येते। आधी डॉक्टरांना मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर आता वकिलांना सुद्धा धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली। त्या संदर्भातला आरोप खुद्द वकिलांनीच केलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात आणखी काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।